रामनवमीचा सण रामनवमीचा सण आला हो आला रामनवमीचा सण आला हो म्हणजे त्याचा म्हणतात काय डबल वारी रडू नको बाळा रडू नको बाळा मी पाण्याला जाते रडू नको बाळा मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन लिंबा खाली जगत झाला लिंबा खाली जगत झाला
वल 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 रे वल 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 रे स्वामी पाराशे आले आणि नाव्यामध्ये बसले. नाव चालवी झोकात स्वामी बसले नौकेत. स्वामी त्या तिच्या जवळ जायला लागल्यानंतर अगदी एकच झालं. कारण काय तुझा माझा कॉम्पिटिशन. काम काम पोरी जाऊ नको माझी हात परिस्थिती समाज झाली. जाऊ काम पोरी जाऊ नको जराशी इकडं. काम काम पोरी जाऊ नको भारताचा इतिहास घडून करू नये ओके घडी ज्या महाराजांच्या आता दोघं माहिती कारण डबल मध्ये म्हटलं तर अर्धा खोटा बोलता येऊ. मी तुमच्या नाश्त्याचा फटा सांगितलं तर तुम्ही म्हणाल एवढा किती लावून घेतलं. बरं आता घेतलाच का घेतला. आणि मी काय म्हटलं की लग्न केलेल्या बायकाजवळ रवत नाही. तुम्ही तुमच्या बायका ओळख घेतला हो शिक्षण असं काय ना. मी पण लग्न करीत होतो. माझ्या औषधी वेळी तिकडे सगळे उठात ठेवलेत ना ते कारण कसं माहिती तिने पण ओळखलं की काय याचा अर्थ नाही. कारण बुवा एका साईडने तुम्ही बुवा भजनामध्ये नाही आता भजनात बुवा सांगायचं तात्पर्य हे मी तुम्हाला नाव नाही ठेवत. भजनामध्ये बुवा हे कृष्णाचं काम आहे. या भजनाची जत्रा आहे हो बुवा. भजनाची जत्रा कुठेतरी हे थांबलं पाहिजे आणि याचा विचार करा. समर्थांचं नाव घेतं बुवा. मला सांगा समर्थांनी सांगितलं हा तुम्ही किती वेळा बसता हो आजचं झोपलो मग आजचं पैसे पण झोपलो
अरे पैसे लावतो झाला जेव्हा विचारला या असंच असतात. अरे समोरले जाऊन भले भले सुधारले, पण एक लक्षात घ्या, तेच सुधारले त्यांनी संप्रदायाचे बोध अंतरी उतरून घेतले. लक्षात आलं का? वा काय सर किंवा भाषणामध्ये एकमेकाला बोललं पाहिजे. पण वा बोलते मी तारतम्य, तुम्ही जे मला सांगताय तारतम्य ठेव तारतम्य ठेव, तुम्ही सरळ सरळ सांगताय की तुका मी बारी देऊच नाही, तू बारी करू शकत नाही. म्हणजे मी घरात नव्हतं ही धमकी देतात. एकतर काय माता येताना बाहेर सांगितलं जाऊ बाबा म्हणजे गावात मला जरा पाहुणे मिळून त्याच्यामध्ये बोला म्हणजे आपण जेवढ्या करून जवळ काढलं आणि शेवटी आपण बोलून केलं काय बघ तो सरशी करण्या गिरपीट घेऊन गेलं गिरपीट किंवा कोणाच्या एका नावं ठेवायची नाही. लक्षात घ्या काय जातीवरती नावं ठेवायचं नाही. माझ्या कामाचं सांगतात हो या मी सेंट्रिंग काम करते ना बुवा काम करून तुम्ही नुसतं व्हायचं का आता पॉकेट टाक ना आता लागतात एवढं व्हायचो. मी काल सांगितलंय बुवा आज सकाळी बारी भगवती मंदिरात आता मन कॅन्सल केलंय ना सकाळी उतरून आज बुवा त्या भगवंताच्या नामस्मरणासाठी आलो सकाळी उतरून आणि दिवसभर झोपले नाही आणि काय 5,000-10,000 किती होईल तुला किती होईल होय आता जॅकेट पण जायचं आता स्वतः पण दुसऱ्याच असतो लय मागूची सवय या काम करी ना काम कशाला आता सोमवारच्या बाजारात बुधवारच्या बाजारात झोप लागत नसेल ते फडको घेऊन ठेवा हो अरे युट्यूबला जातं या हा या ठिकाणी त्या महाराजांच्या जयंतीनिमित्त आलं एक गाणं महाराजांवरती सादर करतोय. दोडच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवरी, दोडच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवरी, एक त्याला एक त्याला एक चौदा एक त्याला एक चौदा एक त्याला एक चौदा जगात वैभवशाली वाघाच्या जातीचा पौदार छातीचा जगात वैभवशाली माझ्या राजाची जयंती आली शिवरायाची जयंती आली माझ्या राजाची जयंती आली शिवरायाची जयंती आली माझ्या राजाची जयंती आली शिवरायाची जयंती आली हरे भवानी हरे शिवाजी हरे भवानी वाघाच्या जातीचा पौदार छातीचा जगात वैभवशाली शिवरायाची जयंती आली
धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी गजराला सुरुवात करूया. ओके. काय रात्र थोडी सोंगपार व्हायला नको या ठिकाणी गजर सादर करतोय. बुवाने बराचसा मनोरंजन केलंय, पण बुवा ज्या अँगलने बारी झाली त्याच अँगलने जाण्याचा प्रयत्न करतोय. बुवानी गजरामध्ये तसं काय बोलले नाही, पण हरिभजन हे नामस्मरण आज युट्यूबवाल्यांना व्हायचं. ओ युट्यूबवाले दादा बरं यामध्ये भारी केलं. माझ्या युट्यूबवाल्यांसाठी जोरदार टाळ्या होत्या. आमच्या बुवांची शेतकरी बुवांची गुरुपौर्णिमा होती, त्या ठिकाणी आमची त्यांची ओळख झाली. पण त्या ठिकाणी पण त्यांनी माझा एक अभंग रेकॉर्डिंग बुवा केलेला होता. आणि आज फक्त एकच वाईट वाटला. होय हे पैसे देऊचे. हा एकच वाईट वाटलं. होय हा असं आहे. नाही असू दे. चंद्रकांत रासम. चंद्रकांत राहुल रासम रासम चंद्रकांत रासम यांच्याकडून बहुमूल असं 100 रुपयाचा पारितोषिक माझ्यासाठी पकवाज होता. त्यासाठी जोरदार टाळ्या. बुवा पैशाचा काय नाही, पैशाचा काही येत नाही. कारण काय पैसा आज आहे तर उद्या नाही, पण ते भगवंताचं केलेलं नामस्मरण आपल्याला ठरवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या ठिकाणी गजर सादर करतोय. बुवा त्याच्यामध्ये अनेक गाणी बोललात. मी एक गजर असं सादर करतोय की आमच्या हरिहरबुवांचा गजर आहे, तो गजर आपल्या समोर सादर करतोय. सकाळ दुपार संध्याकाळ त्या भगवंताचं नामस्मरण झालं पाहिजे. कारण बुवा जाता जाता लोकांना बडबडत पण गेली, काय या तुमचा भजन हा लांब ऐकलं, काय या तुमचा भजन की त्या भाषणात चष्मे लावले जातो. हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि तोच सांगण्याचा मी प्रयत्न करत होतो. पण काय हे कलियुग आहे. कलियुगामध्ये खोटा पुढे खरा गावात येऊच्या आधी खोटा घराघरात पोहोचलेला काय. आणि म्हणून बघा या ठिकाणी गजर सादर करतो आम्ही शॉर्टकट मध्ये, कारण बुवाने बरंच वेळ काढलं, आपण शॉर्टकट मध्ये गेलो. सुजमज पाठ झाली कोंबड्यानं भगवंताचं नामस्मरण करायचंय. कारण बालपण तारुण्यपणे म्हातारपणे या तिन्हीपणामध्ये भगवंताचं नामस्मरण करायचंय. कारण बघा 9 दिवस 9 महिने 9 दिवस 9 घंटा त्या आईच्या उदरामध्ये असलेली त्या भगवंताकडे मागणं केलं की भगवंता या नरक यातनेमधून मला सोडव, या नरक यातनेमधून सोडव. पण बाहेर गेल्यानंतर कवा 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 करायला लागलो. केव्हा सांगितलेलं तुझं नामस्मरण करेन, केव्हा सांगितलेलं तुझं पूजन करेन. म्हणून सकाळ दुपार संध्याकाळ तिन्ही टाइम त्या भगवंताचं नामस्मरण करायचं आहे. तर या कलियुगामध्ये करायचं असेल तर भगवंताच्या नामस्मरणाशिवाय पर्याय नाही. कारण सकाळी उठल्यानंतर सूर्य नारायणाला नमस्कार करा मंडळी.
दुपारी जेवणाच्या ताटावरती बसल्यानंतर त्या परब्रह्माला नमस्कार करा आणि रात्री झोपतेवेळी त्या धरणी मातेला नमस्कार करा की धरणी माता आपला भोजन सांभाळत नाही काय. आणि म्हणून आपण बालपण तारुण्यापण आणि म्हातारपणामध्ये तिन्ही पानामध्ये त्या भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. पण आपण ते नामस्मरण करत नाही तर बालपणामध्ये काय करतो बघा. मायेच्या पडद्याआड गेलं बालपण, चिंता दुःख नव्हती मुळी आनंदाला भान. मायेच्या पडद्याआड गेलं बालपण, चिंता दुःख नव्हती मुळी आनंदाला भान. हा खेळामध्ये गेलो हरपून, रात पाच रात नगे भिडे आलोला. मायेच्या पडद्याआड बालपण गेलं. काय माझ्या माता भगिनी या ठिकाणी आहेत थोड्याशा आणि बरोबर म्हणजे मायेच्या पडद्याआड बालपण आपलं बारी बारी करत. कारण बघा त्यावेळी बाबा मारायला आले की आपण धावत काय आईच्या पदराखाली जायचो. पण आता आईला पदर राहिलेलं नाही, औषध पदर जमलेलं नाही. आता गंमत झाली आहे काय, वरती टॉप आणि खाली जीन्स, वरती घालायची टॉप आणि खाली जीन्स. त्या दिवशी असा झाला एक लग्न करून मुंबईत लगीन केलं आणि गावात एक बाई लाडू बनवून प्रत्येक घराघरात फिरत होती. आमच्या घरापर्यंत गेली आणि आमच्या घराकडे गेल्यानंतर माझी काकी ओटी भरून गेली. ओटी भरून गेल्यानंतर काकी बघतात तर काय त्या पोरात घातल्यावरती टॉप आणि खाली जीन्स. काकी माझी म्हणतात ओ पोरा ओटी खेचायच भरू. त्या पोरात पाठच्या खिशातला रुमाल काढल्या आणि भर मानता ह्याच्यात. ही परिस्थिती आहे काय. आपण बालपण आपण खेळण्या वागण्यामध्ये घालवलं पण त्या बालपणामध्ये पण त्या भजन भगवंताचं नामस्मरण करायचं, भजन करायचं आणि ते सत्य सत्या शेवटी आपल्याला कामाला येणार आहे. आणि म्हणून म्हणतो हो मायेच्या पडद्याआड गेलं बालपण, चिंता दुःख नव्हती मुळी आनंदाला भान. मौढ्याच्या खेळामध्ये गेलो हरपून, रान पात्रात नगे भिडे आलोला. कळलं नाही कधी, कळलं नाही कधी सर्व बालपण, हो कळलं नाही कधी सर्व बालपण. तारुण्यात जगली सुखी संसाराची आस, कोणाला विरला भारी मोठी आस आस. तारुणपणामध्ये आपल्याला त्या संसाराची आस आहे ना काय. सगळं हवं असं वाटतं, बायको मुलं सगळं हवं असं वाटतं पण काय शेवटी भेटत नाही. गर्व जाणंगी नाना छंद तो घरीच, पण हरिनामा विना पडेल गळ्यामध्ये फास. आपल्याला पैसा धनदौलत सगळं कमवावं असं वाटतं, माझी गाडी पाहिजे, माझा बंगला पाहिजे, पण मंडळी शेवटी काहीच आपण घेऊन जाणार नाही. शेवटला हे नोटी नाही येणार, 1 रुपया नंतर 10 रुपयाचा येईल आता नाना हरी चिकटवणार आणि चौघाजण घेऊन जाणार. मला ते नेणारे धड असते तर बरे, नेणारे जर 745 वाले असले भावकडीची मान असते काही नेतं काय करतं काय नाही, आता शेवटचा कांडा. म्हणून असावं धनदौलत असावं, गरजेपुरतं असावं, पण त्याचा मोह कधी आपल्याला होऊ नये, त्या भगवंतापासून लांब होऊ नये. म्हणून म्हणतो तारुण्यात जगली सुखी संसाराची आस, खटाखटाने गंगा भारी मोठी आस आस. सर्व कानांनी नाना छंद तो घरी
देव गर्व नाही केला सत्संग कपनी आता येते दिसे पहिल्या फिरे आज इष्ट मित्र सारे गाठी जुळले हो वृद्धपण ज्यावेळी म्हातारपण येतात त्यावेळी आपल्याला वाटतं काय सगळे होईल देवाचं नामस्मरण झालं पाहिजे त्या भगवंताचं गुणगान गायला पाहिजे ते शेवटी काय नाही जोपर्यंत तोंडात दात तोपर्यंत त्या भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे त्या भगवंताची आराधना केली पाहिजे नाहीतर काय होतं जोपर्यंत दात तोपर्यंत कधी राम म्हणत नाही आणि दात पडल्यानंतर आपण जातो राम म्हणू राम 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 पण तोंडातले दात पडल्यामुळे काय होता भगवंत आपल्यापासून लांब 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 होतात आणि म्हणून म्हणून करा काय ते आता व्हायला करा काय ते सांग ठेवले बाबा तू बरोबर नाही व्हायचं करा काय ते आता करा आली घडी सारखं करा म्हणून जोपर्यंत देहात तो भगवंत आहे तोपर्यंत कशाला टेन्शन नाही तो भगवंत आतून निघून गेला ही या देहाला किंमत नाही बघा जोपर्यंत आज भगवंत आहे तोपर्यंत या देहाला प्रथमेश सवाल म्हणून संज्ञा आहे पण ज्यावेळी तो आतला देव निघून जाईल त्यावेळी या देहाला सुद्धा मळ म्हटलं जाईल दुनियेची रीत आहे नाही काय आणि म्हणून या वृद्धपणामध्ये आपण हसत खेळत जगायचं आहे राग रुसवा सोडायचा नाही कारण भले भले काय केले गंमत मध्ये पण आज श्रीकांत शिक्षण गोवा बारी ठरवतोय पण आज जो दोघांची बारी झाली आहे ती मंडळात सांगितल्यामुळे म्हणजे जरा अटीतटीची होते म्हणून मुद्दा बुवांची वेळ काढले बुवा राग नसावा लोभ असावा कळावे आपला विश्वास प्रथमेश जवानी बुवा आणि बुवा 100% सांगतोय कारण श्रीकांत शिक्षण बुवांसाठी उरलेल्या भजन रसिकांनी जरा जोरदार टाळ्या वाजवा कारण खरं ते खरं बोलायला यायला पाहिजे काय भजन नसते भजनाच्या मनात काय जो तो आपल्या कुवतीप्रमाणे किंवा जो तो आपल्या अभ्यासाप्रमाणे भजन करतोय मला पण बरेच दिवस वेळ नाही प्रॅक्टिसला तरी पण आज त्या भगवंताच्या मंदिरामध्ये बारी करायची हा निश्चय होता आणि तो आज मी पूर्ण केला पण एक लक्षात घ्या बुवा तुमच्याकडे भजन तर नाहीये पण तरी पण तुम्ही जी तुमची शैली आहे जी कॉमेडीची शैली आहे ती कोणालाही भगवंत देत नाही ती तुमच्याकडे अशीच टिकून राहू दे अशी त्या भगवंताच्या मी प्रार्थना करतोय जर वेळावरला शब्द तुम्हाला काय गेला असेल तर बुवा क्षमा असेल बारी म्हटल्यानंतर बारीच्या माध्यमातून आज चालायचा प्रयत्न केला आणि म्हणून म्हणतोय बघा वृद्धपणी आता पहिल्या तिने आता इष्ट मित्र सारे यांनी लिहिलेला गजल आपल्यासमोर वेळावरचा कविता सादर करतोय
काही चुकलं असतं क्षमा असावी या ठिकाणी या गजराची सांगता करतो हा प्रमोद सागे जपाला म्हणा प्रमोद सागे जपाला म्हणा आठवला नाही कधी रामर आठवला नाही कधी रामर या ठिकाणी या गजराची सांगता करता करता एक आई भगवतीकडे साकडं घालून जातोय की खरोखरच मगाचपासून एक विषय राहून गेला बुवा पण बोलले नाही युट्यूब बंद केला तर चालेल पण कृष्ण गोविंद हे नाथ नारायण वासुदेवा हरे मुरारी श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा